नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलो आहे बघा, कोणता पर्याय निवडायचा। कारण की मागच्या वेळेस सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी 50 ते 60 लाख लाडक्या बहिणींनी हीच चूक केली होती आणि आता सुद्धा करत आहेत। कारण की मला कमेंटसुद्धा आलेली आहे की सर माझा एक प्रश्नाचा जो काही पर्याय आहे, जे उत्तर आहे ते चुकलेलं आहे, आता माफी नाही आहे। आता तुमचा एक प्रश्न जरी चुकला तरी तुम्हाला या योजनेतून बाद व्हावं लागणार आहे। पुन्हा तुम्हाला यामध्ये कुठलीही संधी मिळणार नाही आहे, कारण की ही शेवटची संधी दिलेली आहे आणि जो काही टायमिंग दिलेला आहे, जी काही ही मुदतवाढ दिलेली आहे, तर ही तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे। म्हणजेच की तुमच्याजवळ दीड महिन्याचा कालावधी आहे आणि या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला पर्याय आहेत, हे कोणते निवडायचे आहेत, केवायसी कशी करायची आहे, हे व्यवस्थित सर्व काही जाणून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच व्यवस्थित करायची आहे, अन्यथा तुम्ही चुकू शकता। आणि त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे। तर तुम्हाला तुमची केवायसी सक्सेसफुल व्हावी आणि तुम्ही कोणतीही चूक न करावी यासाठी हा व्हिडिओ बनवलेला। तर बघा, आपल्याला कोणता पर्याय निवडायचा आहे हे आपण बघणार आहोत। सर्वात आधी आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथं लाडकी बहीण योजना महाराष्ट्र.in अशा जे काही वेबसाईट आहे त्यावर लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर आपले जे काही होमपेज आहे अशा प्रकारचं ओपन होणार आहे। आणि या होमपेजवर आल्यानंतर आपल्याला सर्वात वर इथं जे काही लिहून आलेली सूचना दिसत आहे की ही जी केवायसी आहे, ज्या महिलांची जे काही केवायसी चुकलेली होती त्यांच्यासाठीच आहे, अशा प्रकारचं जिथं लिहिलं आहे तिथं क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असा सरफेस येतो आणि यामध्ये तुम्हाला माहीत आहे, सर्वात आधी तुम्हाला तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा टाकून त्याबरोबर खाली मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे। म्हणजेच की तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्यावर OTP येणार आणि तो OTP आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा जो काही सरफेस आहे तो येणार आहे आणि या बॉक्समध्ये तुम्हाला तो OTP टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला खाली सबमिट करा जो बॉक्स दिसत आहे त्या सबमिट करावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर असा सरफेस येणार आहे। तुम्ही बघू शकता इथं 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हे जे काही 2 प्रश्न आहेत याचं काय उत्तर द्यायचं नेमकं हे आता खूप साऱ्या बहिणींना व्यवस्थितरित्या समजत नाही आहे। कारण की मागच्या वेळेससुद्धा हीच चूक खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी केली होती आणि त्यामध्येच त्यांची केवायसी राहून गेली किंवा चुकलेली होती। आता यामध्ये बघू शकता तुम्ही की 2 प्रश्न आहेत आणि त्याचे 2 पर्यायसुद्धा दिलेले आहेत, आहे किंवा नाही। तर आता आपल्याला काय निवडायचं आहे की नाही, काय निवडायचं आहे नेमकं इथं। आता बघा, मागच्या वेळेस तर प्रश्न घुमून फिरून होते, परंतु आता यावेळेस थोडे प्रश्न सरळ करण्यात आले आहे। परंतु आता तुम्ही बघू शकता नेमकं की आपल्याला उत्तर काय लिहायचं आहे, इथं पर्याय कोणता निवडायचा आहे हे तुम्ही जाणून घ्या। बघा, एक क्रमांकाचा जो काही प्रश्न आहे इथं तुम्ही बघू शकता, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे नाही। कार्यरतपर्यंत त्यांनी प्रश्न लिहिलेला आहे, म्हणजेच की आता यापुढे तुम्हाला लिहायचं आहे की नाही। म्हणजे आमच्या कुटुंबातील जे काही मंडळी आहे, कुटुंबातील कोणी सदस्य आहे हे नियमित, कायम स्वरूपी किंवा मग जे काही सरकारी विभाग आहेत यामध्ये, उपक्रम आहेत यामध्ये कार्यरत आहेत नाही। आपल्याला काय लिहायचं आहे, नाही। आमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य नियमित सरकारी नोकरीवर नाही, कार्यरत नाही। तर आपल्याला नाही निवडायचं आहे। इथं तुम्ही बघू शकता त्याच प्रश्नाच्या खालीच नाही उजव्या हातावर लिहिलेला आहे, त्या नाहीच्या समोर गोल बिंदी आहे त्यामध्येच तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता B क्रमांकाचा जो काही प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। कोणतं ऑप्शन निवडायचं आहे, नाही। तुम्हाला नाही निवडायचं आहे, घेत आहे असं म्हटलं तर मग तुमचं ऑप्शन हे चुकणार आहे। म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे इथं, नाही। नाहीच्या पुढे जे काही गोल बिंदी दिसत आहे त्यावरच क्लिक करायचं आहे आणि उजव्या हातावर तुम्ही बघू शकता दोन्ही प्रश्नांचे जे काही उत्तर आहेत, कोणते पर्याय निवडायचे आहेत, उजव्या हातावरचे नाही समोर जे काही गोल बिंदी तुम्हाला दिसत आहे त्यावरच क्लिक करायचं आहे। दोन्ही प्रश्नांमध्ये नाही निवडायचं आहे।
त्यानंतर तुम्हाला खाली दिसत असेल बॉक्स, या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतर इथं सबमिट करावर क्लिक करायचं आहे. अगदी सोपं आहे ताईंनो. व्यवस्थितरित्या तुम्ही काळजीपूर्वक नाही हेच जे काही पर्याय आहे हे तुम्हाला निवडायचे आहेत आणि तुमची KYC सक्सेसफुल होऊन जाईल असा मेसेज तुम्हाला दिसणार आहे. तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज तुम्हाला येणार आहे आणि म्हणजेच तुमची जी काही पडताळणी आहे, तुमची KYC आहे हे पूर्ण झाली असं समजून घ्यावी. तर अशा प्रकारे तुम्हाला पर्याय निवडायचे आहे, नाहीच निवडायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.